आज भाट टेमगावमध्ये आमच्या भगिनीवरती जो प्रसंग उद्भवला, आमच्या बहिणीच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि त्या नराधमाला शिक्षा कडक होण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या नराधमाला आम्हाला संदेश द्यायचा आहे की हा हिंदुस्थान, ह्या हिंदू धर्मावरती कुणी सुद्धा जर वाकड्या नजरेनं उद्या कुणी बघण्याचा प्रयत्न केला तर छत्रपतींच्या कायद्यानुसार आज जर आमच्या बाबासाहेबांचं संविधान मानणार नसेल तर छत्रपतींच्या कायद्यानुसार याचा चौरंगा करायला सुद्धा आम्ही पुढच्या मागं पुढं बघणार नाही. आमच्या आया बहिणींचं रक्षण करणं हे आम्हाला आमच्या धर्माच्या रक्षणा करणं इतकंच महत्वाचं आहे आम्हाला असं वाटतं. दादा, या ठिकाणी त्यांचा जो जपनभूमी आहे त्या जपनभूमीमध्ये ह्या वस्तीतील जे शौचालय आहे ते घेतले आणि ते पुढे जपनभूमी आणले. तुम्ही एक हिंदुत्ववादी कडवट एक कार्यकर्ते म्हणून कसं बघता तुम्ही त्याबद्दल? नाही, आम्ही नुसतं निषेध नाही तर याचा पाठपुरावा करून हे जे लँड जिहाद सारखा जे प्रकार या ठिकाणी घडतोय त्याच्यामध्ये दखल देऊन हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी करणार. दादा, या कुटुंबावरती दबाव येतोय असं म्हटलं जातं, त्यांच्या आईनं इथं त्या म्हटलं की त्यावर शिक्षा व्हावी. तुम्ही या कुटुंबाचे एक जवळचे तुम्ही शिवेलगत आहात, तुम्ही जबाबदारी घ्याल का? 100% या ठिकाणी जबाबदारी घेणार. मी म्हटलं आमचे बहीणही खरं म्हणजे जर त्या जिहाद्यांना असं वाटत असेल की मातंग समाजातले हे आमचे गरीब कुटुंब आहे म्हणून जर याच्याकडून वाकड्या डोळ्याने बघत असेल तर ते डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मातंग ऋषींच्या या कुळातनं ही मातंग समाज आहे. आज आमचा दिवाळीसारखा सण असेल, हा मातंग समाजाच्या शुभ हाताने तोरण लावल्याशिवाय आमचा सण सुरू होत नाही. आणि असा आमच्या जर धर्मावरती कोण वाकड्या नजरेनं बघणार असेल तर नुसतं डोळं नाही तर भविष्यात त्याचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही.